वेलकम माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स टू आवर नेक्स्ट लेक्चर. आणि त्या लेक्चरचं नाव काय बघा, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपण चॅप्टर संपवले हेरिडिटरी अँड इट्स इव्होल्युशन आणि ग्रॅव्हिटेशन. आता आपल्याला पाहायचं की पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर आपल्याला काय म्हणतोय. ठीक आहे, आपल्याला या चॅप्टर मध्ये काय शिकायचं बघा. ठीक आहे, आता हे इंट्रोडक्शन लेक्चर असल्यामुळे मी असं सांगाल की आपल्याला काय शिकायचं किंवा त्याचं बेसिक काय ह्या गोष्टी आपण थोड्याशा डिस्कस करत. आपल्याला शिकायचं एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. आपल्याला एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन आणखी काय शिकायचंय, डोबेरायनर ट्रायड्स आणखी शिकायचंय, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे पिरियडिक टेबलची उत्पत्ती कशी झाली, त्याची उत्क्रांती कशी झाली, त्याचं इव्होल्युशन कसं झालं आणि आता जो पिरियडिक टेबल आपण पाहतोय तो उत्पत्ती कसा आला, या गोष्टी आपल्याला पाहून घ्यायच्या. ठीक आहे, आता त्या अगोदर जाण्या अगोदर आपल्याला पाहायचे बेसिक्स. बेसिक्स म्हणजे काय, ते पिरियडिक टेबल समजण्यासाठी लागणारं जे बेसिक आहे, लागणारा जो पाया आहे, तो पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला शिकायचे बेसिक्स. आणि त्या बेसिक्स मध्ये काय काय येईल, टाइप्स ऑफ मॅटर म्हणजे काय, टाइप्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर म्हणजेच काय आहे किंवा तो कोणता स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आहे, डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स, याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे. अशा बेसिक गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि हे लेक्चर आपण इंट्रोडक्शन लेक्चर म्हणून एक छोटंसं लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे, बेसिक्स मध्ये पहिला बीट आहे काय बाबा, टाइप्स ऑफ मॅटर म्हणजे काय किंवा टाइप्स ऑफ मॅटर असा आपला पहिला बीट आहे. आपण पाहिलं होतं की 9th क्लासमध्ये आपण थोड्याशा डेफिनेशन पाहिलं. पण मॅटर म्हणजे काय, एनिथिंग हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. म्हणजे त्याला काहीतरी थोडंसं मास आहे आणि तो काय करतो, स्पेस ऑक्युपाय करतो, त्याला आपण मॅटर असं म्हणतो. ह्याला काय मास आहे, हा स्पेस पण ऑक्युपाय करतो, एवढासा स्पेस म्हणजे एवढा स्पेस ऑक्युपाय करतो, त्याला आपण मॅटर म्हणू शकतो का, शुअरली म्हणा की, कारण मास आहे, स्पेस ऑक्युपाय करतोय. बेस्ड ऑन द फिजिकल स्टेट, मॅटरचे प्रकार बघा किती आहेत, दोन. एक आहे बेस्ड ऑन फिजिकल स्टेट, दुसरा आहे बेस्ड ऑन कंपोजिशन. बेस्ड ऑन फिजिकल स्टेट सॉलिड, लिक्विड, गॅस असे मॅटरचे प्रकार आहेत. आता हा मॅटर मोठासा चॅप्टर होता नववीला, तुम्ही पाहिला असेलच. ठीक आहे, म्हणजे वेगळा चॅप्टर होता. त्यानुसार सॉलिड, लिक्विड, गॅस असे त्याचे बेस्ड ऑन फिजिकल स्टेट काय प्रकार आहेत. दुसरा प्रकार कोणता, बेस्ड ऑन कंपोजिशन. त्यामध्ये ही दोन प्रकार, एक प्युअर सबस्टन्सेस, एक मिक्सचर. ठीक आहे, बेस्ड ऑन कंपोजिशन पहिला प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस मध्ये आणखी दोन प्रकार, एक आहे एलिमेंट्स, दुसरा आहे कंपाऊंड्स. प्युअर बघा, एलिमेंट्स म्हणजे आता कोणाला म्हणणार, ज्याच्यामध्ये वन काइंड ऑफ ॲटम आहेत त्यालाच आपण एलिमेंट्स असं म्हणणार. जसं की आता ऑक्सिजन बघा, O2 किंवा हायड्रोजन किंवा कार्बन, या एक एक सिंगल एंटिटीला आपण एलिमेंट असं म्हणणार. आता मग कंपाऊंड कोणाला म्हणायचं बघा, सोपी डेफिनेशन आहे, जेव्हा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स एका केमिकल प्रोसेसने एकत्र येतात त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल काय, वॉटर, CO2, H2O मध्ये H2 आणि O हे सोबत आलेत, CO2 मध्ये C आणि O2 हे वेगवेगळे एलिमेंट सोबत आलेत, त्याच्यामुळं आपण त्यांना कंपाऊंड असं म्हणतो. ते कोण आहेत, प्युअर सबस्टन्सेस. दुसरं आहे मिक्सचर. मिक्सचर मध्ये आणखी दोन प्रकार, एक आहे होमोजेनियस, एक आहे हेट्रोजेनियस. होमोजेनियस म्हणजे काय, त्याचं कंपोजिशन युनिफॉर्म आपल्याला दिसते बघा. जेव्हा आपण पाण्यात मीठ टाकतो तेव्हा मीठ टाकल्यावर काय होतं, ते पाणी एकदम ट्रान्सपरंट होऊन जातं. म्हणजे आपल्याला काय दिसतं, ते फक्त पाणी आहे, त्याच्यात मीठ नाही, किंवा आपण त्याला डिफरन्शिएट करू शकत नाही की मीठ वेगळं आणि पाणी वेगळं. अशा प्रकारे जेव्हा युनिफॉर्म कंपोजिशन असतं त्याला आपण होमोजेनियस कंपोजिशन किंवा होमोजेनियस मिक्सचर असं म्हणतो. बघा सेम एक्झाम्पल, साल्ट इन वॉटर. दुसरी गोष्ट आहे हेट्रोजेनियस. आता मिक्सचरचा दुसरा प्रकार कोणता आला, हेट्रोजेनियस मिक्सचर. आता होमोजेनियस म्हणल्यावर सेम आहे, तर हेट्रो म्हणल्यावर डिफरंट. हेट्रोचा मिनिंगच डिफरंट होतो, होमोचा मिनिंगच सेम होतो. जे हेट्रो म्हणजे डिफरंट, आणि डिफरंट मिक्सचर किंवा नॉन युनिफॉर्म मिक्सचर किंवा कंपोजिशन त्यालाच आपण हेट्रोजेनियस असं म्हणतो. त्याचं उदाहरण काय बघा, जेव्हा आपण माती पाण्यात टाकतो तेव्हा पाण्याचा कलर कसा होतो, आपल्याला डिफरन्शिएट करता येते की ही माती आहे, हा पाणी आहे. पण जेव्हा आपण साल्ट आणि वॉटर टाकतो आपल्याला डिफरन्शिएट करता आलं नव्हतं. आता माती आणि जेव्हा पाणी टाकलं तेव्हा आपल्याला डिफरन्शिएट करता आलं आणि त्यालाच आपण हेट्रोजेनियस मिक्सचर असं म्हणला. हा होता आपला पहिला बेसिक बीट. दुसरा बीट आहे बघा, टाइप्स ऑफ एलिमेंट्स. टाइप्स ऑफ एलिमेंट हा आपला दुसरा बेसिक बीट आहे. त्यामध्ये काय, तीन प्रकार असतात टाइप्स ऑफ एलिमेंट मध्ये. एक असतो मेटल, एक असतो नॉन मेटल, एक असतो मेटालाइट. मेटालाइटलाच आपण सेमी मेटल किंवा सेमी नॉन मेटल अशा दोन्ही प्रकारे म्हणू शकतो. ठीक आहे, मेटल्स कोण असतात बघा, कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. जे हीटला आणि इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकतात, जे वाहतूक त्याची करू शकतात त्यालाच आपण मेटल्स असं म्हणतो.
मग नॉन मेटल्स म्हणजे काय, एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट. ठीक आहे, काय ते की पुअर कंडक्टर्स आहेत, ते हीटला आणि इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकत नाहीत किंवा त्याची वाहतूक ते करू शकत नाहीत. अशा आपण एलिमेंट्सला किंवा मेटल्सला आपण नॉन मेटल्स असं म्हणतो. तिसरी गोष्ट आहे मेटलॉइड्स. मेटलॉइड्स आपण त्यालाच काय सेमी मेटल किंवा सेमी नॉन मेटल असं दोन्ही प्रकारे म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला एक कॉमन नाव दिलं, किंवा हे दोन नाव तर कन्फ्युजिंग होतील, त्याच्यामुळे आपण एक कॉमन नाव दिलं काय, मेटलॉइड्स. त्याचे काय प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि नॉन मेटल्स ह्या दोन्ही प्रॉपर्टी त्यात असणार आहेत असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. ठीक आहे, आता तिसरा बीट आहे. तिसरा डायरेक्ट त्यांनी क्वेश्चन विचारला काय, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर, और म्हणजेच जो मॅटरचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल आहे किंवा सगळ्यात बेसिक युनिट आहे त्याला आपण काय म्हणतो असं त्यांनी सरळ सरळ विचारलं. तर त्याचा आन्सर आहे की ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. म्हणजे ॲटम जो असतो तो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो. त्याला आपण फर्दर जर डिवाइड करायला गेलो, आपण ॲटम लेवलवरती आलो आणि त्याला जर आपण कुटायला सुरुवात केली तर त्याचं डिव्हिजन होणार नाही किंवा तो दोन भागामध्ये विभागला जाणार नाही. अशा प्रकारे आपण त्या ॲटमला स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर असं म्हणू शकतो. कारण त्याच्या पलीकडे आता काहीच नाहीये, त्याच्या पलीकडे तो डिवाइडच होत नाही. तर आपणच त्याला पहिली एंटिटी मानू शकतो. म्हणजे त्याला जोडून एकमेकाला ते जोडून ॲटम जोडून आपल्याला काय भेटला, मॅटर भेटला. ठीक आहे, आणि त्याच मॅटरमध्ये आपण नंतर कंपाऊंड वगैरे फॉर्म केले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आपला चौथा बेसिक बीट काय बघा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. त्याला एक बाय एक करून आपण पाहून घेऊया. ठीक आहे, पहिलं काय मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स, त्याला आपण काय म्हणायचं किंवा मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट काय असतात ते काय, तर ओनली वन काइंड ऑफ ॲटम जेव्हा असतो आपण त्याला काय म्हणतो, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स मध्ये काय असतो, ओनली वन काइंड ऑफ ॲटम असतात. दुसरं काय, ऑल ॲटम्स इन द मॉलिक्युल्स आर सेम. ठीक आहे, कसं, त्याचं एक्झाम्पल थ्रू आपण बघून घेऊयात. फर्स्ट आहे O2, सेकंड आहे H2. त्याच्यामध्ये काय बाबा, ह्याच्यामध्ये सेम 2 ऑक्सिजन ॲटम आहेत, H2 मध्ये सेम 2 हायड्रोजन ॲटम आहेत. त्यामुळे आपण काय म्हणलं, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट त्याच्यामध्ये ओनली वन काइंड ऑफ ॲटम्स असतात. दुसरं काय, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स. मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स कशाला म्हणायचं, मेड ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ ॲटम्स. इथं काय होतं, ओनली वन काइंड ऑफ ॲटम्स होते, इथं काय डिफरंट काइंड ऑफ ॲटम्सने ते बनलेलं आहे. आता त्याचे एक्झाम्पल आपण कसं घेतलं, H2O आणि CO2. बघा ह्याच्यामध्ये H हा एलिमेंट वेगळा आहे, O हा एलिमेंट वेगळा आहे, CO2 मध्ये C एलिमेंट वेगळा आहे, O2 एलिमेंट वेगळा आहे. ते काय बाबा, ॲटम्स केमिकली कंबाईंड इन फिक्स्ड रेशो. आपण त्याला काय म्हणतो, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, इन शॉर्ट त्याला काय म्हणायचं, एलिमेंट ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे एलिमेंट मॉलिक्युल्स कोण आहेत, जे सेम ॲटम्स पासून बनलेत, आणि कंपाऊंड मॉलिक्युल्स कोण आहेत, जे डिफरंट ॲटम्स पासून बनलेत असं आपण त्याला म्हणतो. इथपर्यंत आपलं काय झालं, हे बेसिक लेक्चर सुरू झालं. पिरियडिक टेबल किंवा काय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स, याच्यामध्ये आपलं हे बेसिक लेक्चर झालं. आता इथपर्यंत आपण काय करू, एक एक बिट हा थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा चॅप्टर कसा आहे बघा, ह्या चॅप्टरमध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला थिअरीज आहेत आणि या थिअरी तुम्हाला एकदम गोष्टीसारख्या वाटतील. ठीक आहे, या गोष्टीच्या फॉर्ममध्ये किंवा त्याचं जे एक्झाम्पल आहेत, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन घेत आपण चालू. ठीक आहे, इथपर्यंत आलाय तर त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.